आज राज्यामध्ये नाही तर देशभरामध्ये आयएमएने संप पुकारलेला आहे, त्यांचं आंदोलन सुरू आहे, त्यांच्या शांततेमध्ये रॅल्या सुरू आहेत। बंगालमध्ये जो प्रकार झाला तो अतिशय गंभीर आहे आणि या प्रकारानंतर पण तिथलं सरकार आहे हे तसकमस करत नाही आहे। तिथल्या ज्या म्हणजे ज्यांनी अत्याचार केला आहे अशाच लोकांना त्या ठिकाणी पुन्हा त्यांचं समर्थन करताय किंवा त्यांना प्रोटेक्ट करतायत। मला असं वाटतं की हा प्रकार अतिशय गंभीर आहे। वैद्यकीय क्षेत्रामध्ये जे डॉक्टर लोकांचा जीव वाचवण्याचा प्रयत्न करतात त्यांच्यावर अशा पद्धतीने अत्याचार बलात्कार अन्याय होत असेल तर मला वाटतं ही बाब गंभीर आहे आणि त्या संदर्भामध्ये आज आयएमएने हा बंद पुकारलेला आहे। पण अशा घटना घडू नये होऊ नये त्यासाठी प्रत्येक शासनाची जबाबदारी आहे, त्या संदर्भात खबरदारी घेतली पाहिजे। त्यांनी त्यांच्या मागण्याचं निवेदन या ठिकाणी दिलेलं आहे। मी पण 7 वर्ष जवळपास याच खात्याचा मेडिकल एज्युकेशन खात्याचा मंत्री होतो आणि निश्चित त्याच्या मागण्या आहेत त्या पूर्ण करण्याच्या दृष्टीने आम्ही प्रयत्न करू। साहेब, आज भोकर येथे विविध विकास कामाचं भूमिपूजन चालू आहे, पण त्या ठिकाणी गट क्रमांक 33 मध्ये न्यायप्रविष्ट असताना भूमिपूजन केले जात आहे। न्यायालयापेक्षा राजकारणी लोक मोठे झाले आहेत का असं वाटतं का? नाही, मला या गोष्टीची कल्पना नाही कुठे न्याय प्रविष्ट आहे काय, मी माहिती घेतो त्या संदर्भात, पण मला असं कुठले विषय माहिती नाही। फक्त मी आता कार्यक्रमात त्या ठिकाणी जातोय, मी तपास करेल, माहिती घेईन। हां, माझे खासदार चिखलीकर साहेब दिसत नाहीये, कोणत्याही कारणाने दिसत नाही, दूर नाही मला कल्पना नाही। मी आता आपल्यासमोर सकाळी चालू 8-9 वाजता, अजून मी माहिती घेतलेली नाही। मी निश्चित दुपारी कार्यक्रमावर आल्यावर त्यांना भेट घेईल, त्यांची भेट घेईल। अशोक चव्हाण साहेबांचं कोणताही कार्यक्रम असतो त्यांची अनुपस्थिती जाणवत आहे प्रत्येक कार्यक्रमाला। जिल्हा बैठकी, आढावा बैठकी, तालुका बैठकी, तशी त्या संदर्भात माहिती घेतो, मला माहिती नाही संदर्भात साहेब, कारण आता मी जेव्हा आलो त्यावेळेला तर खासदार साहेब सोबत होतेच माझ्या चिखलीकर। पहिल्यांदा असं झालं की त्या मला दिसले नाहीत, मी माहिती घेतो त्या संदर्भात। पुण्यातल्या कार्यक्रमाला आल्यास फॉर्म रद्द करण्यात येईल असा मेसेज आलाय। सुप्रिया सुळेंनी तसा आरोप केलाय व्हॉट्सअपवर। मला वाटतं जाणीवपूर्वक आता सुप्रिया ताईंना तर सकाळ दुपार संध्याकाळ फक्त हाच विषय दिसतोय, लाडकी बहीण माझी लाडकी बहीण। कारण आता त्यांच्या सगळ्यांच्या आता त्यांना दास्ती भरलेली आहे, त्यांच्या पोटामध्ये आता गोळा आलेला आहे, पोट दुखायला लागलेलं आहे आणि त्यांना माहीत आहे की आता सगळ्या बहिणी आमच्या पाठीच्या ठिकाणी खंबीरपणे उभ्या राहतील। कधी नव्हे तर त्यांना त्यांच्यासाठी अतिशय चांगली योजना ही सरकारने जाहीर केलेली आहे आणि म्हणून काही करून या सगळ्या गोष्टीला गालबोट लावावं, कुठेतरी याच्या सगळ्या योजनेची बदनामी करावी या भावनेतून आता सकाळ दुपार संध्याकाळी सगळी मंडळी बोलते। ताई तर थांबतच नाही आहे, सकाळपासून लाडकी बहीणच करतायत, भावांना काही म्हणतायत, बहिणींना काही म्हणतायत। पण सगळ्या राज्यातल्या आमच्या भगिनी अतिशय खुश आहेत, आनंदी आहेत। त्याच्या म्हणजे खरं 1500 रुपये आमच्या एका लहान बहिणीसाठी जी मध्यमवर्गीय आहे ती गरीब आहे हिच्यासाठी मोठी गोष्ट आहे, पण यांच्या पोटात एवढं का दुखतंय मला हेच कळत नाहीये। वेगवेगळे आरोप करतायत, स्वतःच काहीतरी एखादा मेसेज इकडून तिकडे करायचा आणि स्वतःच त्याचा भाऊ करायचा। मला वाटतं हा प्रकार तुम्ही का करतात? तुम्ही त्याचं अभिनंदन करा चांगल्या योजनेचं, ते सोडून आपण या ठिकाणी अशा पद्धतीने काहीतरी सकाळपासून उठून काहीतरी वेगळा नरेटिव्ह सेट करण्याचा प्रकार करतायत, काहीतरी या योजनेत तिला निगेटिव्ह करण्याचा प्रयत्न करतायत। मला वाटतं हे योग्य नाही। साहेब, या योजनेचा महिलांमधून आनंदाचं वातावरण होत आहे, पण महिलांचं असं देखील म्हणणं आहे हे जे 1500 रुपये देण्याऐवजी सरकारनं जे खाण्यावरती जीएसटी लावलेली आहे, गॅसवरती भाव वाढवला, मला वाटतं ज्या महिलांना 1500 रुपये मिळत आहेत आपण बघितलं असेल त्यांना धान्य मोफत मिळतंय, एसटी मध्ये सुद्धा मोफत प्रवास आहे, गॅस सिलेंडर सुद्धा मोफत मिळतंय, गॅस सुद्धा मोफत मिळालेला आहे। आम्ही बघा सरकार या बाबतीमध्ये जो गरीब वर्ग आहे, जो आर्थिकदृष्ट्या कमजोर असा वर्ग आहे यांच्यासाठी या सगळ्या योजना आहेत आणि म्हणून मला असं वाटतं की कोणी काही नाराज नाहीये। आपणच का महिला नाराज आहेत? महिला असं म्हणत कोणत्या महिलांनी म्हटलं की आम्हाला 1500 रुपये देऊ नका म्हणून जीएसटी दूर करा म्हणून? अरे कोणत्या महिलेने म्हटलंय की जीएसटी दूर करा आम्हाला 1500 रुपये देऊ नका म्हणून? मला वाटतं आपणच अशा गोष्टींचं स्वागत करण्याऐवजी काहीतरी निगेटिव्हिटी पसरवतात मला असं वाटतंय। लाडकी बहीण योजना सरकारला तारळ का? लाडकी बहीण योजना सरकारला तारळ का? आता ते येत्या निवडणुकीमध्ये 2 महिन्यावर निवडणूक आहेत त्यात आपल्याला कळेल। सर, यवतमाळमध्ये एका तरुणाला लाडकी बहीण योजनेचे पैसे आले। लाडकी बहीण योजना आहे त्याचे पैसे आले ते का तरुणाला? कुठे यवतमाळला? मला वाटतं काही तांत्रिक अडचण असू शकते, काहीतरी झालं असेल। आता मला या बाबतीमध्ये माहिती नाही, पण आपण सांगतायत म्हणून पण कदाचित एखाद्या वेळेला काही तांत्रिक अडचण असू शकते। पण आपण एका माणसाला किंवा तरुणाला पैसे गेले म्हणून आपण बातमी करतात, पण मला असं वाटतं की आज 90 लाखाच्या वर 1 कोटीच्या जवळपास भगिनींना त्या ठिकाणी पैसे गेलेले आहेत
त्याचं आपण अभिनंदन केलं पाहिजे, त्याचं कौतुक केलं पाहिजे. आज राज्यभरामध्ये आमच्या भगिनीमध्ये इतका आनंद आहे, इतका उत्साहाचं वातावरण आहे. आणि हे असताना एखाद्या ठिकाणी तरुणाला गेली काही तांत्रिक अडचण होऊ शकते, नावामध्ये काही अडचण असेल, फॉर्म भरल्यामध्ये काही अडचण झाली असेल, त्यामुळे गेला असेल. मला वाटतं त्याऐवजी आपण एवढी मोठी योजना सरकारने लावलेली आहे, एवढा उत्साह आमच्या भगिनींमध्ये महिलांमध्ये आहे, त्याचं आपण अभिनंदन केलं पाहिजे. सर, रामगिरी महाराजांच्या वक्तव्यानंतर गुन्हे दाखल झाले, सरकारला दंगली घडवायचे असा आरोप विरोधक करतात. विरोधक तर काही आरोप करतील. मला वाटतं बांगलादेशमध्ये जी घटना घडली ती अतिशय दुर्दैवी आहे. आणि ज्या पद्धतीने आमच्या हिंदू बांधवांवर, भगिनींवर, विशेष करून मुलींवर इतकं अत्याचार होत आहेत की आपण शब्दामध्ये सांगू शकत नाही आणि बघू शकत नाही क्लिप त्या ठिकाणी. आणि असं असताना सर्व देशवासी एकत्र झाले पाहिजेत, सर्वांनी एकत्रित मिळून त्या ठिकाणी त्याचा निषेध केला पाहिजे, ही आपली भावना आहे. पण अशा वेळी जर काही मंडळी, म्हणजे आता बघा नाशिकची दंगल असेल, संभाजीनगरचा काही प्रकार असेल, मला असं वाटतं की ही घटना आपण एका वेगळ्या नजरेतून बघितली पाहिजे. आणि तिथे जातीयवाद कुठे असता कामा नये, धार्मिक कुठे त्याला स्वरूप देता कामा नये. आणि म्हणून या ज्या घटना घडत आहेत, होत आहेत, त्यातून कुठे जातीय सलोखा खराब होईल, कुठेतरी तेढ निर्माण होईल, असं अजिबात होता कामा नये असं मला वाटतं. चला, चला, चला.